नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया जे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स आहे त्याच्यामधला लेसन नंबर 13 तो जो आहे ते म्हणजे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. तो बघण्याच्या आधी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ झाले ते व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे हा पुढचा जो पॉईंट्स आहे तो पॉईंट्स काय होईल तर आपल्याला सहजासहजी लक्षामध्ये येईल, नाहीतर काय होईल तर हळूहळू तुझ्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. आता बघा याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स काय काय बघायचं तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस ॲक्च्युअली म्हणजे काय, त्याचं जे वर्किंग आहे मेकॅनिझमचं कसं होत जातं, मग त्यामध्ये येणारे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर विचारायला यायचं म्हणलं तर कुठं तर युनिसेक्शुअलिटी आहे, त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये डायकोगॅमी आहे, त्याच पद्धतीनं प्रिपोटेन्सी आहे, हेट्रोस्टाईली आहे, त्याच पद्धतीनं हर्कोगॅमी आहे, त्याच पद्धतीनं लास्ट सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. हे जे एक्झाम्पल्स आहेत आणि जे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहे ते कसं आहे, कोणकोणत्या पद्धतीचं आहे. चला तर मित्रांनो वेळ न घालवूया तर आपण काय करूयात तर ह्याच्यामध्ये सुरुवात करूयात. बघा, ओके, नाव सी द फर्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. द आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज ऑल्सो कॉल्ड एज द quantrihenses. Okay, now see the first point. These are the mechanism which prevent self pollination. हे काय आहे तर मेकॅनिझम आहे कशासाठी तर प्रिव्हेन्शन, कोणासाठी तर सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट करण्यासाठी मेकॅनिझम आहे. अँड इट प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनला ही काय करतात तर प्रमोट करतात. ओके, नाव सी द सेकंड. To promote cross pollination and increase genetic diversity, plants have evolved a wide variety of sexual strategies. काय करतात ह्याच्यामध्ये सेक्शुअल स्ट्रॅटेजीजची जी व्हरायटी आहे ते अवॉइड करण्यासाठी, त्याच पद्धतीनं क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करण्यासाठी, त्याच पद्धतीनं ज्या काही जेनेटिक डायव्हर्सिटी आहेत त्या इन्क्रीज करण्यासाठी हे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस युजफुल असतात. त्याच पद्धतीने बघा, continuous self pollination result in the inbreeding depression and organism become weaker and weaker. जर सातत्यानं कंटिन्युअसली काय होत जाईल तर सेल्फ पॉलिनेशन जर होत असेल ऑर्गॅनिझम मध्ये किंवा प्लांट्स मध्ये जर होत असेल तर ते जे ऑर्गॅनिझम आहे प्लांट्स ते काय होतं तर त्यामध्ये डिप्रेशन डेव्हलप होतं आणि तो जो ऑर्गॅनिझम आहे तो काय होतं सातत्यानं तो विकर अँड विकर मध्ये होतो. देअरफॉर plants have developed many devices to promote क्रॉस पॉलिनेशन. त्यामुळंच काय करतात तर प्लांट्स काय करतात नवीन वेगवेगळे जे डिव्हाइसेस आहेत ते डिव्हाइस काय करतात तर ह्यामध्ये यूज करतात कशासाठी फॉर दी क्रॉस पॉलिनेशन्स. ओके, नाव सी द एक्झाम्पल्स ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. मग आता हे जे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत त्याच्यामध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल काय करायचं तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचे. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे कुठलं तर युनिसेक्शुअलिटी. ओके, नाव सी द सेकंड एक्झाम्पल इज द डायकोगॅमी. देन थर्ड एक्झाम्पल इज द प्रीपोटेन्सी. मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक पार्ट्स काय करायचं तर आपल्याला हळूहळू ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. नंतर फोर्थ एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे कुठलं तर हेटेरो स्टाईली. नंतर फिफ्थ एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे कुठलं तर हर्कोगॅमी. ओके, नाव सी द लास्ट 6 एक्झाम्पल इज द सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. मग ह्या सगळ्या एक्झाम्पलचा काय करायचं तर आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग युनिसेक्शुअलिटी म्हणजे कसं, डायकोगॅमी काय आहे, प्रिपोटेन्सी काय आहे, कारण प्रत्येक पॉईंट्स कसं आहे तर आपल्याला हळूहळू याच्यामध्ये नवीन आहे. पण ज्यावेळेस ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये काय होईल तर सहजासहजी लक्षात येईल. ओके, नाव सी द युनिसेक्शुअलिटी. आता बघा जी काही प्लांट्स आहेत. ओके, नाव सी द सम प्लांट्स प्रोड्यूस युनिसेक्शुअल फ्लावर्स. काही जे प्लांट्स आहेत ते काय करतात तर एकाच टाईपचं फ्लावर काय होतं तर त्यामध्ये प्रोड्यूस होतं. मग अशाला काय म्हणतो आपण तर बेसिकली मोनोसियस म्हणतो. बघा, मोनोसियस मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्युस्ड सेपरेटली. मग ह्याच्यामध्ये काय होतं तर मेल फ्लावर्स आणि फिमेल फ्लावर्स काय होतात ह्याच्यामध्ये सेपरेट तयार होतात, बट ऑन सेम प्लांट, एकाच प्लांट वरती. ते अशाला काय म्हणतो आपण तर मोनोसियस. लक्षात राहू द्यायचं, तुम्हाला विचारला जाऊ शकतो मोनोसियस म्हणजे काय. काय तर मोनोसियस म्हणजे काय तर मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्युस्ड सेपरेटली बट ऑन सेम प्लांट. एकाच झाडावरती मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर काय होतं तर सेपरेटली तयार होणं म्हणजे मोनोसियस. अँड इट प्रिव्हेंट ओनली ॲटोगॅमी. आणि हे काय करतात तर ॲटोगॅमीला प्रिव्हेंट करतात. बेस्ट सुटेबल एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे कुठलं तर कॅस्टर आहे, कोकरबीटा आहे, त्याच पद्धतीनं
मेज, अशा टाईपचे काय आहेत तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. ओके, नाऊ सी द डायोसियस प्लांट्स. बघा, मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्युस्ड ऑन डिफरंट प्लांट्स. मग आता डायोसियस मग कशाला म्हणायचं आपण तर मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्युस्ड ऑन डिफरंट प्लांट्स. वेगळ्या झाडावरती मेल आणि फिमेल फ्लावर्स काय होतात तर ह्याच्यामध्ये तयार होतात, अशाला काय म्हणतो आपण डायोसियस. इट प्रिव्हेंट बोथ ॲटोगॅमी ॲज वेल ॲज जिटॅनोगॅमी. हा भाग बघितला आपण, ॲटोगॅमी जिटॅनोगॅमी काय आहे तो. मग हे काय करतात तर दोन्ही याला ॲटोगॅमीला आणि जिटॅनोगॅमीला प्रिव्हेंट कोण करतात तर डायोसियस टाईपचे प्लांट्स. ओके, एक्झाम्पल जे आहेत ते कुठले तर पपया आहे, त्याच पद्धतीनं मलबेरी अशा टाईपचे काय आहेत तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. ओके, नाऊ सी द सेकंड एक्झाम्पल इज द डायकोगॅमी. बघा, in this device anther and stigmas mature at different times in a bisexual flower so as to prevent self pollination. मग आता त्याच्यामध्ये काय होतं तर डायकोगॅमीमध्ये काय होतं तर अँथर आणि स्टिग्मा काय होतं तर जे मॅच्युअर होतात ॲट डिफरंट टाइम्स, वेगवेगळ्या टाइमला काय होतं तर हे मॅच्युअर्स होतात. आणि कशासाठी ही काय करतात सेल्फ पॉलिनेशनला काय असतं करतात तर हे प्रिव्हेंट करतात. अँड इट कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू 2 टाइप्स. मग ते म्हणजे कुठले तर प्रोटेंड्रिया आणि प्रोटोगायनी असे काय आहे तर त्यामध्ये टाइप्स आहेत. ओके, नाऊ सी द फर्स्ट टाइप इज द प्रोटोअँड्री. इन दिस टाइप अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोशियम. फॉर एक्झाम्पल इन द डिस्क फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. लक्षात घ्या, प्रोटेंड्री प्रो मीन्स काय तर ह्याच्यामध्ये फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप, अँड्री मीन्स काय तर अँड्रोशियम. म्हणजे प्रोटेंड्री मध्ये काय होतं तर अँड्रोशियम मॅच्युअर होतं, पण कधी तर गायनोशियमच्या आधी, म्हणून काय म्हणलं तर याला प्रोटो अँड्री. म्हणजे काय तर प्रो मीन्स काय तर प्रिमिटिव्ह, म्हणजे सुरुवातीला अँड्रोशियम डेव्हलप होत मॅच्युअर होतं आणि नंतर गायनोशियम होतं. एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर कुठलं सनफ्लावर्स. देन सेकंड आहे तो प्रोटोगायनी. सेम कंडिशन आहे असणार आहे. प्रोटो मीन्स काय तर प्रिमिटिव्ह, गायनो मीन्स काय तर गायनोशियम. म्हणजे ह्याच्यामध्ये गायनोशियम काय होईल तर सुरुवातीला. बघा, इन दिस टाईप गायनोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द अँड्रोशियम. ह्या प्रोटोगायनीमध्ये काय होतं तर गायनोशियम मॅच्युअर होतात, पण कधी तर अँड्रोशियमच्या आधी. बेस्ट सुटेबल एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे ग्लोरिसा. अशा टाईपचं काय आहे तर ह्याच्यामध्ये प्रोटोगायनीमध्ये एक्झाम्पल्स आहे. ओके, नाऊ सी द थर्ड एक्झाम्पल इज द प्री पोटेन्सी. आता बघा, याच्यामध्ये काय होतं तर पोलन ग्रेन्स ऑफ ऑदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली. मग याच्यामध्ये पोलन ग्रेन्स जे आहेत ऑदर फ्लावरचे ते काय होतं तर याच्यामध्ये रॅपिडली जर्मिनेट होतात ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन फ्रॉम दी सेम फ्लावर. मग ह्याच्यामध्ये पोलन ग्रेन काय होतं तर ह्याच्यामध्ये फ्लावर्स होते जर्मिनेट होतात, रॅपिडली काय होतं तर ह्याच्यामध्ये जर्मिनेट होतात, पण कुठं तर ओव्हर दी स्टिग्मावरती काय होतं तर हे रॅपिडली जर्मिनेट होतात. द पोलन ग्रेन्स फ्रॉम दी सेम फ्लावरच्या पोलन ग्रेन. बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे कुठलं तर ऍपल. ओके, नाऊ सी द फोर्थ एक्झाम्पल हेटेरोस्टाइली, किंवा त्याला दुसरं नाव जे आहे ते म्हणजे कुठलं तर हेटेरोमॉर्फी. ओके, बघा, इन सम प्लांट्स लाईक प्रिमिला, प्राइमरोज, देयर आर 2 or 3 टाइप्स ऑफ फ्लावर्स in which stigmas and anthers are placed at different levels, that is heterostyly and heteroanthy. मग आता ह्याच्यामध्ये बघा, हेटेरो मीन्स काय तर ह्याच्यामध्ये डिफरंट. लक्षात घ्या, हेटेरो मीन्स आपण ह्याच्या आधी बघितलेलं. हेटेरो मीन्स काय तर डिफरंट, म्हणजे ह्याच्यामध्ये स्टाईल्स. मग ह्याच्यामध्ये काय होत जातं तर ह्याच्यामध्ये जी डेव्हलप होणार आहे प्लांट्स कुठलं तर यामध्ये बेस्ट एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला प्रिम्युला. मग याच्यामध्ये काय होतं 2 or 3 टाइप्स ऑफ द फ्लावर्स इन विच स्टिग्मा अँड अँथर्स काय होतं तर प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल. वेगवेगळ्या लेवलला काय असतं ह्याच्यामध्ये स्टिग्मा आणि अँथर्स काय असतं तर ह्याच्यामध्ये प्रेझेंट्स असतात. त्याच पद्धतीने सेकंड जो आहे त्याला पॉईंट बघा, दिस प्रिव्हेंट्स द पोलन्स फ्रॉम रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. मग ह्याच्यामुळे काय होतं तर ही काय करतात तर प्रिव्हेंट द पोलनला प्रिव्हेंट करतात फ्रॉम रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. ह्यासाठी प्रिव्हेंट काय करतात. नंतर बघा, इन हेटेरोमॉर्फिक फ्लावर्स पोलन ग्रेन्स प्रोड्युस्ड फ्रॉम अँथर फ्लावर पॉलिनेट स्टिग्माज प्रोड्युस्ड ॲट दी सेम लेवल्स. मग आता ह्याच्यामध्ये हेटेरोमॉर्फिक फ्लावर्स मध्ये काय होतं पोलन ग्रेन्स ते काय होतं तर ह्याच्यामध्ये प्रोड्युसर होतात फ्रॉम कुठनं तर बघा अँथर फ्लावर पॉलिनेट स्टिग्माज प्रोड्युस्ड ॲट दी सेम लेवलला काय होतं तर ह्याच्यामध्ये डेव्हलप होतात. ओके, नाऊ सी द फिफ्थ एक्झाम्पल इज द
हर्कोगॅमी. आता बघा हा जो हर्कोगॅमी आहे त्याच्यामध्ये काय आहे तर बघा इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इन अ बायसेक्शुअल फ्लावर. सिंपल पॉइंट्स आहे. काय आहे तर हे मेकॅनिकल डिव्हाइस आहे, पण काय होतं तर याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट करण्यासाठी, पण कुठल्या फ्लावर्समध्ये तर इन अ बायसेक्शुअल फ्लावर्स. ओके, नाउ सी द सेकंड. In plants, natural physical barrier is present between two sex organs and avoid contact of pollen with stigma of same flowers. मग ह्याच्यामध्ये काय होतं तर ह्याच्यामध्ये इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर्स काय असतात त्याच्यामध्ये इज प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन, दोन सेक्स ऑर्गन्स मध्ये काय असतात हे प्रेझेंट असतात. अँड अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर्स. मग याच्यामधले पोलन आणि स्टिग्मा याच्यामधला कॉन्टॅक्ट काय करतात अवॉइड करतात. फॉर एक्झाम्पल कुठलं तर कॅलोट्रोपस पेंटाग्युलर स्टिग्मा इज पोझिशनड अबोव दी लेवल ऑफ अँथर्स, दॅट इज द पॉलनिया. एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे कुठलं तर कॅलोट्रोपिस. ओके, नाउ सी द लास्ट पॉइंट इज द सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण तर सेल्फ स्टरलिटी. हा जो टाइप्स आहे बघा, दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं तर हे एक मेकॅनिझम आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं तर ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ द पोलन, पोलनची जर्मिनेशन आहे पण कुणावरती होणार आहे ऑन द स्टिग्मा ऑफ दिस सेम फ्लावर इज इनहिबिटेड. म्हणजे हे काय होतं तर पोलनचं जी जर्मिनेशन आहे ते स्टिग्मावर, सेम फ्लावरची जी स्टिग्मा आहेत त्याच्यावरती काय होतं तर ह्याच्यामध्ये इनहिबिटेड होतात. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर कुठलं तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे टोबॅको आहे, त्याच पद्धतीनं थी अशा टाईपचं काय आहे तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे. मग बघा आजचे जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला जर आवडलेला असेल तर तो व्हिडिओ काय करा तर इतरांना सुद्धा शेअर करून सांगा. उद्याच्या व्हिडिओमध्ये काय करूया तर आपण पोलन पेस्टल इंटरॅक्शन्स आहे कसं आहे त्याचे जे पार्ट्स आहेत तो काय करूयात तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.